नमस्कार, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत. गायत्री चंद ही आज आपल्याबरोबर आहे. पोलीस उपनिरीक्षक होण्याचं तिचं स्वप्न तिने पूर्ण केलंय. थेऊरची ही कन्या आहे आणि थेऊरमध्ये या परिसरामध्ये पहिल्यांदाच कोणीतरी एवढं मोठं यश मिळवलंय. तिच्याशी बोलून आपण तिच्या यशामागची कहाणी जाणून घेतोय. तर पहिली प्रतिक्रिया तुझी काय होती आणि घरच्यांची काय होती जेव्हा रिझल्ट लागला? माझी प्रतिक्रिया म्हणजे निश्चितच समाधानकारक होती. म्हणजे जे कष्ट मी 4 वर्ष केले किंवा जे माझ्या मम्मी पप्पांनी म्हणजे माझ्या पाठीशी ते लोक उभे राहिले, म्हणजे त्यांच्या कष्टाचं आणि माझ्या मेहनतीचं फळ मला काल मिळालं. त्यासाठी मी चिंतामणीची कायम ऋणी राहील. तुमचं बालपण सगळ्या या थेऊरच्याच प्रसन्न अशा परिसरामध्ये गेलं. चिंतामणीच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे एक वेगळ्या प्रकारची भूमी आहे असं म्हणता येईल. तर थोड्या बालपणीच्या काय आठवणी म्हणजे शाळेच्या किंवा त्या काळातल्या? बालपणीच्या आठवणी म्हणजे छान होत्या, पण शाळेत असं जास्त काही करू शकले नाही मी. म्हणजे हुशार नव्हते मी असं एवढं म्हणजे. आणि शिक्षकांशी म्हणजे बऱ्यापैकी शिक्षक कोऑपरेटिव्ह होते, शिकवायचे व्यवस्थित. छान होतं पण बालपण. पण असं वाटलं नव्हतं की मी इथपर्यंत येईल म्हणून. जे लोक माझ्यापेक्षा हुशार होते ते सगळे आज कोणी लग्न करून किंवा कोणी छोटा मोठा जॉब अशाच गोष्टी करतात, पण मी वेगळं काहीतरी केलं याचं मला समाधान आहे. आता कॉमर्स करत असताना केव्हा असं वाटलं की या स्पर्धा परीक्षांमध्ये आपण उतरलं पाहिजे? म्हणजे मला असं नव्हतं वाटत हे करावं. बरेच लोकांनी मला सजेस्ट केलं की तू MPSC का नाही करत. मग SM जोशी महाविद्यालयात मी डिग्री घेतली. खाली लायब्ररी आहे. लायब्ररीला जर कधी गेलो तर तिथं कंटिन्यू मुलं इतका डीप अभ्यास करायची ना, त्यांना बघून असं वाटायचं अरे हे आपल्याला जमेल का नाही. पण नंतर एक वेळ अशी आली की नाही, मी करायला पाहिजे असं मला वाटलं. कारण बरेच लोकांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की तू का नाही करत MPSC. मग जर समोरचा व्यक्ती तुला ओळखत असेल तर मग तू का नाही स्वतःला ओळखू शकत. म्हणून मग मी ते ठरवलं की काहीतरी करायचं. मग त्याच वेळेला म्हणजे तुम्ही असा ग्रुप बनवला, म्हणजे इन्स्पायरेशन मित्रमैत्रिणींकडून मिळालं का? मी एकटीच अभ्यास करायचे, कारण बाकीच्या मुली एवढे कॉन्टॅक्टमध्ये नव्हतं कोण. साधारण कधीपासून या सगळ्या अभ्यासाला किंवा प्रयत्नांना सुरुवात झाली? मी लॉकडाऊन नंतर घरी बसून काय करायचं, मग म्हटलं चला वर्ष मिळाले तर काहीतरी थोडाफार अभ्यास होईल. मग पुस्तकं जमवायला सुरुवात केली हळूहळू. मग घरीच अभ्यास करायचे. मग त्यानंतर लॉकडाऊन हे झालं, मग त्यानंतर जाऊन बुक्स वगैरे आणले आणि मग घरी अभ्यास सुरू केला. पण घरी एवढा प्रॉपर होत नव्हता. एक वातावरण मिळालं अभ्यासाचं की अभ्यास व्यवस्थित होतो त्यामुळं. आणि कॉलेजमध्ये लायब्ररी आहे माहीत होतं, म्हणून मग लायब्ररी लावली आणि मग लायब्ररीत अभ्यास केला. कॉलेजमध्ये पण पुस्तकं होती या विषयावरची? हो, असतात ना कॉलेजमध्ये. आता तुम्ही जो ग्रुपने अभ्यास करायचे, कारण नंतर मग MPSC करणारे जे होते या परिसरातले त्यांचाही तुमचा ग्रुप झाला असेल, त्यांना कशा प्रकारे यश मिळालं? हो नक्की. म्हणजे प्रत्येकाचंच तेवढं डेडिकेशन आहे. प्रत्येक जणांनी मनापासून अभ्यास केलेला आहे. 12-12 तास 8-8 तास अभ्यास केलेला आहे प्रत्येकाने. ते सगळेच माझ्या आधीपासूनच तयारी करत होते, पण मी त्यांच्यात सगळ्यात लहान आहे त्याच्यामुळे त्यांना माझं पण कौतुक वाटतं. पण आम्ही सगळ्यांनी सोबत अभ्यास केला. म्हणजे ही परीक्षा देण्याचं जेव्हा ठरवलं तेव्हा पोलीस उपनिरीक्षक हे एकच पद डोळ्यासमोर होतं का? मी PSI व्हायचं, मी एवढं एकच ठरवून उतरले की मला PSI व्हायचं म्हणून. किती अटेम्प्ट्स? माझी प्रीचा दुसरा अटेम्प्ट आहे आणि मेन्सचा पहिलाच आहे. पहिल्याच अटेम्प्टमध्ये. तर त्याच्या मागे काय वाटतं की म्हणजे कशा प्रकारे मेहनत, म्हणजे कुठले गुण होते किंवा कशा प्रकारे त्याच्या मागे कष्ट घेतले जे इतरांना सुद्धा याच्यामध्ये समजेल की कशा प्रकारे याच्यामध्ये अभ्यास केला पाहिजे? कष्ट म्हणण्यापेक्षा सातत्यपूर्ण अभ्यास केला तर यश नक्कीच मिळतं असं मला वाटतं. आणि त्या सातत्यपूर्ण अभ्यासाला जर आत्मविश्वासाची जोड असेल तर नक्कीच तुम्ही पास होऊ शकता. नंतर असं वाटतंय का की आता हे तर स्वप्न पूर्ण केलं म्हणजे पोलीस उपनिरीक्षकाचं, अजून पुढे काही वेगळं पद मिळवण्याची? माझी UPSC करण्याची इच्छा आहे. जर इथून पुढे वेळ मिळाला तर नक्कीच करेल. आता याला कशा प्रकारे सपोर्ट होत आहे इतरांचा पण, म्हणजे घरच्यांचा म्हणा किंवा? घरच्यांचा म्हणजे खरं तर माझा हट्ट या मला अभ्यास करायचा होता म्हणून, आणि त्या सगळ्यांनी तो माझा हट्ट पूर्ण केला. त्यासाठी मी त्यांची आभारी. इतर बहीण भावंड काय करतात? माझी छोटी बहीण इंजिनिअरिंग करते आणि बबली म्हणजे माझी मधली बहीण म्हणजे माझ्यानंतर जर
म्हणजे मम्मी दिवसभर राहण्यात असती, त्याच्यामुळे घरची जबाबदारी सगळी छोट्या बहिणीने सांभाळली. आणि माझा भाऊ 10वी झाली त्याच्यात, तर तो 11वीला जाईल. आणि आजी आजोबा मम्मी पप्पा सगळ्यांचे कष्ट आहे. कॉलेजमध्ये म्हणजे त्या कॉलेजच्या लायब्ररीत पण अभ्यास केला, त्यांना जेव्हा या सगळ्या यशाबद्दल समजलं, कशा प्रकारे कौतुक घरचे तर करतच आहेत, बाहेरून कसं कौतुक होत आहे? बाहेरून पण चांगला प्रतिसाद मिळतोय, सगळ्यांचं प्रेम मिळालं. सगळ्यांनी काल पण सेलिब्रेट केला मी लायब्ररीत, छान वाटलं. म्हणजे पहिल्यांदाच असं एवढं मोठं सेलिब्रेशन केलं मी आयुष्यात. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची अशी पार्श्वभूमी आपल्याला दिसते की स्पर्धा परीक्षा हा म्हणजे तो अटेम्प्ट त्यांना घ्यायचाच असतो. म्हणजे इतर कुठलंही ग्रॅज्युएशन होताना, त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर म्हणजे हे क्लासेसचं पण वर्चस्व दिसतं. आणि पुणे, मुंबई किंवा दिल्लीसारख्या मेट्रो शहरामध्ये तर ही संस्कृती दिसते की नाही, स्पर्धा परीक्षा द्यायचीच, म्हणजे तो एक टप्पा असतो किंवा ते करायचंच. पण अशा कुठल्याही फॅसिलिटीज नसताना म्हणजे अशा ग्रामीण भागामध्ये राहून ही जिद्द बाळगणं हे खरोखरच वेगळं आहे. तर ह्या एकंदर ही जी फोफावणारी संस्कृती, याला फोफावणारीच म्हणावं लागेल, कारण खूप प्रमाणात म्हणजे अवाजवी प्रमाण झालंय असं वाटतंय. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये कष्ट करण्याची जास्त तयारी असते. आणि बऱ्याचदा म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड असेल किंवा फायनान्शियल कंडिशन असेल की एवढे मोठे क्लास लावणं शक्य नसतं. तर मग यावर उपाय काय, तर एकच की जर प्रामाणिकपणे आणि योग्य दिशेने अभ्यास केला तर यश नक्कीच मिळतं. म्हणजे असं काही नाही क्लास लावलाच पाहिजे असं काही नसतं. सगळं अवेलेबल आहे युट्यूबवर वगैरे, टेलिग्राम चॅनेल आहेत, भरपूर म्हणजे भरपूर डेटा मिळतो ज्याच्यातून आपण खूप सारा अभ्यास करू शकतो. त्यामुळं क्लासेस लावलेच पाहिजे असं तरी मला वैयक्तिक नाही वाटत. आणि तुमच्या या यशामुळे त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं. आणि तीच खरं तर प्रेरणा आहे म्हणजे इतर युवकांसाठी की क्लास न लावताही योग्य त्या पुस्तकांची निवड करून योग्य तो अभ्यासक्रम निवडून आणि अर्थात वेळ देऊन हे सगळं आपल्याला करता येतं. तर मगाशी तुम्ही सांगितलं की पोलीस उपनिरीक्षक हे तुमचं पहिलं स्वप्न होतं. पण हे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर या क्षेत्रात म्हणजे त्याला प्रशासनाच्या क्षेत्रात नेमकं काय करायचं असं तुमच्या डोळ्यासमोर तेव्हा होतं आणि आता आहे की नाही, या गोष्टी मला करायला आवडतील हे ॲज अ पोलीस प्रशासनामध्ये? म्हणजे मला युनिफॉर्म सर्व्हिस आवडते म्हणून मी पोलीस उपनिरीक्षक निवडलं, की मला नाही की मला PSIच करायचं म्हणून. मग आता एक आपण जर का एक ग्रामीण भागातला युवक किंवा युवती डोळ्यासमोर आणली आणि जे आता तुमच्या नंतर कदाचित ती स्वप्न पाहत आता उभे आहेत त्या उंबरठ्यावरती, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? मी त्यांना एवढंच सांगेल की व्यवस्थित जर अभ्यास केला, सातत्यपूर्ण अभ्यास, आणि तुमची जर कष्ट करायची तयारी असेल तर यश कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला मिळतंच. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू.